नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता स्वानंदी बेडरूम मध्ये झोपलेली आहे. परंतु अचानक घोरण्याचा आवाज ऐकू येतो आणि स्वानंदीला खूप त्रास होऊ लागतो. स्वानंदीला झोपच लागत नाहीये कारण समर जोर जोरात घोरत असतो. तेव्हा स्वानंदी समरकडे पाहत असते. तिला कळत नसते की आता काय करू. यांचा घोरण्याचा आवाज तर जास्तच त्रास देत आहे. नक्की काय करू. म्हणून ती समरकडे पाहू लागते. त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की समर मात्र घोरत आहे. स्वानंदी उठते आणि म्हणते काय करू आता, ह्यांना उठवू कसं. हो मिस्टर राजवाडे असं म्हणत ती उठवू लागते, पण समर काही उठत नसतो. त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तिथं असलेलं एक शोपीस असतो, त्याला हात असतात, त्यांना हातात घेते आणि स्वानंदी म्हणते की यांचीच मदत घ्यावी लागेल मला आता. असं म्हणत स्वानंदी त्या शोपीसने समरला उठवण्याचा प्रयत्न करते, पण तरीही समर काही उठत नाही. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मग स्वानंदी समरच्या जवळ जाते, दुसरं शोपीस उचलते आणि त्याचा वापर करून त्याला उठवू लागते. तरीही समर काही उठत नाही. शेवटी नाकाच्या शेजारी ते जे पीस असतं त्या शोपीसला ते घेऊन जाते आणि समर उठायला लागलाय, त्याला शिंक येणार आहे असं कळताच स्वानंदी पळत जाऊन तिच्या बेडवरती झोपते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की स्वानंदीचं हे काय जे काय वागणं असतं त्यामुळं समरला तर जोराची शिंक येते. समर उठूनही बसतो आणि तो म्हणतो, सो काय आहे, कोण आहे. मग त्याला जाणवतं कोणीच नाही. मग पुन्हा तो झोपी जातो. आता मात्र इकडे स्वानंदी मजा घेत असते. पुन्हा उठून हळूच बघत असते समरचं काय चालू आहे आणि ब्लँकेट तोंडावर घेऊन झोपी जाते. इकडे आदिरा मेकअप तिचं जे नाईट क्रीम रुटीन जे असतं ते चालू असतं. तेव्हा मात्र तिथे येतो तो म्हणजे तिचा रोहन अचानक आलेला असतो आणि रोहनच्या येण्याने आदिरा घाबरते कारण तिला माहीतच नसते की समोरून कोण आलंय. एकदम दचकते आणि पाहू लागते. तेव्हा रोहन आहे हे तिच्या लक्षात येतं. त्यानंतर रोहन विचारतो, काय झालं, तू एवढी घाबरलीस का. तेव्हा ती म्हणते, नाही मी विचारत होते ना. तेव्हा रोहन म्हणतो, अगं एवढं काय त्याच्यामध्ये. आणि मग तो तिची समजूत घालू लागतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता ती रोहनला म्हणत असते की मला असं वाटलं की आईंना तू सांगितलेलं होतं, त्याच्यामुळं मला असं वाटत होतं की आईंनी तुला. तेव्हा रोहन म्हणतो, तसं काहीच नाहीये. अरे मी असं का करेल, कारण माझं तुझ्यावरती प्रेम आहे ना, आणि तेही मनापासून मी प्रेम करतो तुझ्यावरती. मग मी का आपल्या दोघांमध्ये दुरावा येईल. एक गोष्ट लक्षात ठेव, आईने काहीही सांगितलं तरीही आपल्या दोघांमध्ये दुरावा कधीच येणार नाही. तू ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव आणि तूही थोडं ॲडजस्ट कर ना. तर ती म्हणते, मी करते ना, तुला माहिती आहे ना, माझी चूक नसताना मी मम्माचंही कधी ऐकून घेतलं नाही. आता नंदुताईचा फोन आला, नंदुताई काय बोलली, अर्पिता ताईने तिकडे काय सांगितलं हे मला काहीच माहिती नव्हतं. पण या सगळ्याचा परिणाम बघितलंस का काय झाला. तेव्हा रोहन तिची समजूत घालत असतो. तेव्हा ती म्हणत असते की मला कळतच नाहीये पण हे सगळं काय घडतंय. तेव्हा तो म्हणतो, हो तुलाही वेळ, तूही तिलाही वेळ दे थोडा, होईल सगळं व्यवस्थित, अजिबात काळजी करायची गरज नाही असं तिला समजून सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की स्वानंदी आणि आजी दोघीही चहा घेत असतात. आजी स्वानंदीला बोलत असतात. तेव्हा स्वानंदी म्हणत असते की आजी फोन येतोय आणि तोही केशरी टूर्समधून. आजी म्हणतात, अगं घे ना. आजीला पण उत्सुकता असते. भारीच की असं आजींचं म्हणणं असतं. मग आजींनी सांगितल्याबरोबर स्वानंदी फोन घेते. स्वानंदीने फोन घेतल्यानंतर इकडे आजी तिला बोलत असतात आणि मग स्वानंदीला तिकडून सांगितलं जातं की स्वानंदी राजवाडे. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो. तेव्हा ते म्हणतात की केशरी टूर्स यांनी तुमच्यासोबत काम करायला होकार दिलेला आहे, तुम्ही आमच्या कंपनीमध्ये जॉईन करू शकता. लवकरच तुम्हाला तुमचं अपॉइंटमेंट लेटर तुमच्या मेलवरती दिलं जाईल. तुमचा मेल आय डी आमच्याकडे आहे. स्वानंदी खूप खुश होते. आजीला वाटतं की काय झालं. स्वानंदी विचारते. आजीचं तर हे सगळं म्हणजे आजीला मनापासून स्वानंदीशी छान बोलायचंय, पण आजी दुसऱ्या प्राण्याने वागत आहे. आणि मग स्वानंदी सांगते की आजी मला केशरी टूर्समध्ये जॉब लागलाय, त्यांनी मला सिलेक्ट केलंय. आजी खुश होते. आजी म्हणते, खरंच चांगली गोष्ट आहे, कॉंग्रॅच्युलेशन. तेवढ्यातच तिथे येते ती म्हणजे मल्लिका. मल्लिका म्हणू लागते, काय अगं तू कोण आहेस. समर राजवाडे आहेस. तुला काय गरज आहे नोकरीची आणि कशासाठी हे सगळं. अगं तू समरची बायको आहे, समरची बायको, आणि मग हे सगळं कशासाठी करतेस असं तिला बोलू लागते. तेव्हा मात्र तिचं एकच असतं की तसं नाहीये, पण
परंतु हे सगळं बोलणं चालू असतं तेव्हा ती म्हणते, आई तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे स्वानंदीने तिथं जॉब केला पाहिजे? मला तर ही गोष्ट काही पटत नाहीये. आजी म्हणते, हे बघ, पैशांचा प्रश्न असेल तर ती पैशांसाठी काम करत नाहीये. स्वानंदी म्हणत असते की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, मला आवडतं काम करायला. आजी म्हणते की हो. तेव्हा स्वानंदी सांगू लागते की मी आजींशी बोललेले, मी त्यांना विचारलं होतं आधी, कारण मी याच्या आधीही जॉब करत होते, इंटरव्ह्यू द्यायला जाणार होते, तेव्हा मी आजींना विचारलं होतं. आजी मला जा म्हणाल्या. स्वानंदी मनापासून हे सगळं सांगू लागते. तेव्हा मात्र मल्लिका म्हणते, पण आई तुम्ही तरी. तर ती म्हणते, तुला जर जॉब करायचं असतं तर तुलाही मी करायला सांगितलं असतं. तुला कधी मनात आलंच नाहीये जॉब करायचं, तिला करायचंय तर तिला करू दे ना. तू कशाला तिला हे करतेस की कामाबद्दल तिला तिचं मत आहे, तिला तिचं मत हवं आहे आणि तिला काम करावं वाटतंय तर तिने ते करावं. मल्लिका म्हणते, असं आहे का, ठीक आहे, आता तुमचीच परवानगी असेल तर माझी काही हरकत नाहीये. मग मात्र इकडे पाहायला मिळतं की स्वानंदीचे बाबा देवाला नमस्कार करतात. ते आता निघालेले असतात आणि त्याच वेळी इकडे ते म्हणू लागतात की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. ते वेळेस धावतच मंदा येते आणि मंदा म्हणू लागते, अहो नाही जायचं तुम्ही, त्या पैशांवरती नाही आहे, ते आपल्या आयुष्यभराचे पैसे आहेत आणि आपल्याला म्हातारपणी आपल्याला लागणार आहे. त्या पैशांचं असं नका करू तुम्ही, त्या पैशाने काही फरक पडणार नाहीये राजवाड्यांना. तेव्हा मात्र बाबा चिडतात आणि म्हणतात, बाद झालं, त्या पैशांवर आपला अधिकार नाही. काही झालं तरी त्या पैशांवरती आपला अधिकार नाही, ते फक्त त्यांचे आहेत आणि ते द्यावे लागणार आहेत. कारण जेव्हा राजवाड्यांचे दागिने विकण्याचा तू घाण ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हाच ते संपलेलं आहे. या पैशावरचा आपला अधिकार, त्यामुळं तू याबद्दल काहीही बोलू नकोस, असं इकडे बाबा सांगत असतात. तेव्हा मंदा म्हणते, तुम्हाला माझं ऐकावं लागेल. तेव्हा बाबा म्हणतात, हे बघ, मला जर तू जाऊ दिलं नाही तर मला इथं मला मरण स्वीकारेल मी, पण मला जायचंच आहे, त्यांचे पैसे द्यायचे आहेत. मान सन्मान काही गोष्टी आहेत का नाही, का प्रत्येक वेळेस त्याही घाण ठेवलेल्या आहेत. तेव्हा रोहन तिथे येतो. रोहन म्हणतो, मला बाबांचं म्हणणं पटतंय, मला काही प्रॉब्लेम नाहीये बाबा, ते पैसे तुम्ही द्या. तेव्हा मात्र मंदा चिडलेली असते. मंदा म्हणते, काय चाललंय हे सगळं, बाबा निघून जातात. तेव्हा इथे रोहन आणि अधिरा त्याचबरोबर सुश असतात. त्या दोघांच्या समोर आता मंदा विचारू लागते, बघितलं ना हे सगळं काय चाललंय, काय फरक पडणार आहे. आणि रोहन म्हणतो, मला ऑफिसला जायचंय, मला लेट होतंय. मग तिथे अधिरा असते. अधिराला ती म्हणते, अगं तू थांबवायचंच ना. तेव्हा अधिरा म्हणते, मला नाही वाटत आई की बाबांनी काही चुकीचं केलेलं आहे. त्यांनी जे केलेलं आहे ते अगदी बरोबर केलेलं आहे. त्यांना जे वाटलं ते केलेलं आहे, कारण त्यांना मनाला ते पटत नाहीये आणि मला असं वाटतंय की बाबांनी जो निर्णय घेतलेला आहे ना तो अगदी बरोबर आहे, त्यामुळं त्यांना अडवायची गरज नाही, असंही इकडे सांगितलं जातं. इकडे आता समर रूममध्ये असतो आणि मग तिथं आलेली असते स्वानंदी. अचानक येऊन दरवाजा उघडते. समर शर्ट घालत असतो. तेव्हा म्हणतो, काय हे, आधी नॉक करायला येत नाही तुम्हाला, तुम्ही असं तो डायरेक्ट येऊन दरवाजा उघडलाय. तेव्हा स्वानंदी म्हणते, मला बोलायचंय. आता बोलू का शांत बोलू? तेव्हा तो सांगतो, हा बोला बोला, शांतपणे बोला. कसं माहिती आहे का, माझ्याकडे भरपूर वेळ आहे, मला अजिबात कामधंदा नाहीये. तेव्हा स्वानंदी म्हणते, अहो पण चुकलंच. तेव्हा समर म्हणतो, हो तुमचं चुकलेलंच आहे, तुम्ही अचानक कशा येऊन धडकलात ना. स्वानंदी म्हणते, ते नाही हो, ते तुम्ही बघा बटन कसं लावलंय ते चुकलं. लहान आहेत का हो तुम्ही, लहान मुलांसारखं असं करता. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही नाही का लहान मुलांसारखा दरवाजा ढकलून डायरेक्ट आला, आणि माझा शर्ट आहे, माझ्या शर्टची बटन आहेत, मी ठरवेल कसं लावायचं काय करायचं, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही कशाला मध्ये पडता, असं तो स्वानंदीला बोलतो. स्वानंदी म्हणते, बरं ऐका मी आधी सांगते. असं म्हणत स्वानंदी सांगायला सुरुवात करते. ती म्हणते, मी इंटरव्ह्यू दिलेला होता, त्यांनी मला जॉबला बोलवले, सिलेक्ट झाले, मला जायचं आहे. समोर म्हणतो, जा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. स्वानंदी म्हणते, आमच्या घरी ना मला अशी सवय नाही आहे ना, मला सगळ्यांना सांगायचं, विचारात घ्यायची सवय. आता समोर जे बोलतो त्यामुळे खरं तर बिचारा स्वानंदीला खूप वाईट वाटतं. समोर डिरेक्टली म्हणतो की मला काय फरक पडत नाही, हे घर तुमचं नाही आहे, इथली माणसं तुमची नाही आहेत, हा एक व्यवहार आहे आणि तिथे अधिरा जोपर्यंत खुश आहे तोपर्यंत हा व्यवहार चालू राहणार आहे, त्यामुळं तुम्ही अजिबात मध्ये पडायची गरज नाही आहे या घरातल्या कुठल्याही गोष्टींच्या, त्यामुळं तुम्ही बिंदास्त जा. स्वानंदीला खरं तर या बोलण्याचं वाईट वाटतं. इकडे बँकेतून बाबा निघालेले असतात. बाबांनी इकडे समरला फोन करून सांगितलेलं असतं की पैसे द्यायला येतोय. त्याचबरोबर अधिराने सुद्धा आता मल्लिकाला फोन केलेला आहे, त्यामुळे मल्लिकाला कळलेलं आहे की एफडी मोडून स्वानंदीचे बाबा पैसे देणार आहेत. आणि तेव्हा मात्र तिला धक्का बसलेला आहे आणि तिने आता बाबांवरती हल्ला करण्याचं ठरवलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.